ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचदशोध्याय. महाराज पृथूचा आविर्भाव आणि राज्याभिषेक. मैत्रेय म्हणतात, नंतर ब्राह्मणांनी पुत्रहीन राजा वेनाच्या बाहूंचे मंथन केले, तेव्हा त्यापासून एक स्त्री पुरुष जोडी उत्पन्न झाली. ब्रह्मवादी ऋषींनी ती जोडी उत्पन्न झालेली पाहून आणि ते भगवंतांचे अंश आहेत असे जाणून ते फार प्रसन्न झाले आणि म्हणाले. ऋषी म्हणाले, हा पुरुष भगवान विष्णूंच्या विश्वपालक कलेपासून प्रगट झाला आहे आणि ही स्त्री म्हणजे परमपुरुषाची, त्याच्यापासून कधीही वेगळी न राहणारी लक्ष्मी हिचा अवतार आहे. यापैकी जो पुरुष आहे तो आपल्या सुयशाचा विस्तार करणार असल्यामुळे परम यशस्वी पृथू नावाचा सम्राट होईल. राजांमध्ये हाच प्रथम असेल. ही सुंदर दंतपंक्ती असलेली, तसेच गुण आणि अलंकारांनी विभूषित असणारी सुंदर स्त्री या पृथूला पती म्हणून वरेल. हिचे नाव अर्ची असेल. पृथूच्या रूपाने साक्षात श्रीहरींच्या अंशानेच या जगाचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे आणि अर्चीच्या रूपाने निरंतर भगवंतांच्या सेवेत राहणारी त्यांची नित्य सहचारिणी श्रीलक्ष्मी प्रगट झाली आहे. मैत्रेय म्हणतात, त्यावेळी ब्राह्मण पृथूची स्तुती करू लागले, श्रेष्ठ गंधर्व गुणगायन करू लागले, सिद्ध पुष्पवर्षाव करू लागले, अप्सरा नाचू लागल्या. आकाशामध्ये शंख, तुताऱ्या, मृदुंग, दुधुंबी आदी वाद्ये वाजू लागली. सर्व देव, ऋषी आणि पितर आपापल्या लोकांमधून तेथे आले. जगद्गुरु ब्रह्मदेव देव आणि देवेश्वरांसह आले. त्यांनी वेणकुमार पृथूच्या उजव्या हातावर भगवान विष्णूंच्या हस्तरेखा आणि चरणांवर कमळाचे चिन्ह पाहून ते त्याला श्रीहरीचाच अंश समजले. कारण ज्याच्या हातावर दुसऱ्या रेषांनी न तुटलेल्या वक्राचे चिन्ह असते तो भगवंताचाच अंश असतो. वेदवेत्त्या ब्राह्मणांनी पृथूच्या अभिषेकाची तयारी केली. लोकांनी सगळीकडे अभिषेकाचे साहित्य आणले. त्यावेळी नद्या, समुद्र, पर्वत, नाग, गायी, पक्षी, पशु, स्वर्ग, पृथ्वी तसेच अन्य सर्व प्राण्यांनी त्यांना नजराने आणले. सुंदर वस्त्र आणि अलंकारांनी अलंकृत महाराज पृथूचा विधीनुसार राज्याभिषेक झाला. त्यावेळी अनेक अलंकारांनी शृंगारलेली महाराणी अर्ची हिच्याबरोबर ते दुसऱ्या अग्निदेवाप्रमाणे दिसत होते. हे वीर विदुरा, त्यांना कुबेराने अतिशय सुंदर सुवर्ण सिंहासन दिले. तसेच वरुणाने चंद्रासारखे प्रकाशमय आणि ज्यातून सदैव पाण्याचे तुषार उडत होते असे छत्र दिले. वायूने 2 चौऱ्या, धर्माने कीर्तिमय माळ, इंद्राने मनोहर मुकुट, यमाने दमन करणारा दंड, ब्रह्मदेवाने वेदमय कवच, सरस्वतीने सुंदर हार, विष्णूंनी सुदर्शन चक्र, लक्ष्मीने स्थिर संपत्ती, रुद्राने 10 चंद्राकार चिन्हांनी युक्त अशी मॅनासह तलवार, पार्वतीने 100 चंद्राकार चिन्हांची डाल, चंद्राने अमृतमय घोडे, विश्वकर्माने सुंदर रथ, अग्नीने बोकड आणि बैल यांच्या शिंगापासून बनवलेले सदृढ धनुष्य, सूर्याने तेजोमय बाण, पृथ्वीने पायात घालतात अपेक्षित ठिकाणी पोहोचणाऱ्या योगमय पादुका, आकाशाने न कोमजणारी फुलांची माळ, आकाशात विहार करणाऱ्या सिद्ध गंधर्व आदींनी नाच गाणे वाजवणे आणि अंतर्धान पावण्याची शक्ती, ऋषींनी अमोघ आशीर्वाद, समुद्राने आपल्यापासून उत्पन्न झालेला शंख, तसेच 7 समुद्र, पर्वत आणि नद्यांनी त्याच्या रथासाठी निसंकट मार्ग भेट म्हणून दिले. त्यानंतर सूत, मागध आणि बंदीजन यांची स्तुती करण्यासाठी उपस्थित झाले. तेव्हा त्यांची स्तुती करण्याचा हेतू ओळखून वेणपुत्र प्रतापी महाराज पृथू हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने म्हणाले. पृथू म्हणाले, हे सूत, मागध आणि बंदीजन हो, अजून तर लोकात माझा कोणताही गुण प्रगट झाला नाही, तर मग तुम्ही कोणत्या गुणाबद्दल माझी प्रशंसा करणार? माझ्या बाबतीत तुमची वाणी व्यर्थ होता कामा नये, म्हणून माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाची तरी स्तुती करा. हे मृदू भाषिकांनो, कालांतराने जेव्हा माझे अप्रकट गुण प्रकट होतील तेव्हा आपल्या मृदू वाणीने माझी भरपूर स्तुती करा. असे पहा, शिष्ट लोक पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणानुवादाशिवाय तुच्छ माणसाची स्तुती करीत नाहीत. श्रेष्ठ गुण धारण करण्याचे सामर्थ्य असूनही असा कोण बुद्धिमान पुरुष आहे की तो ते गुण नसतानाही केवळ शक्यता म्हणून स्तुती करणाऱ्यांकडून आपली स्तुती करून घेईल. अशा स्तुतीमुळे माणसाची फसवणूक होते हे तो मंदबुद्धी समजू शकत नाही. या प्रकारे लोक त्याचा उपहासच करीत असतात. ज्याप्रमाणे लज्जावान उदार पुरुष आपल्या एखाद्या निंद्य पराक्रमाची चर्चा होणे वाईट समजतात, त्याचप्रमाणे लोकविख्यात पुरुष आपल्या स्तुतीला सुद्धा निंदा समजतात. सुतगण, सध्या तर आम्ही आपल्या श्रेष्ठ कर्माच्या योगाने लोकांमध्ये प्रसिद्ध झालो नाही. आम्ही आजपर्यंत कोणतेच असे काम केले नाही की ज्याची प्रशंसा केली जावी. तर मग लहान मुलाप्रमाणे तुमच्याकडून आपल्या कीर्तीचे गान कोणत्या तऱ्हेने ऐकून घ्यावे.
अध्याय 15 समाप्त. आता षोडश अध्याय. बंदीजनांकडून महाराज पृथ्वीची स्तुती. मैत्रेय म्हणतात, महाराज पृथ्वी जेव्हा ते असे म्हणाले तेव्हा त्यांच्या वचनामृताचा आस्वाद घेऊन सूत इत्यादी गायक प्रसन्न झाले. नंतर मुनींच्या प्रेरणेने त्यांची एक ते या प्रकारे स्तुती करू लागले. आपण साक्षात देवश्रेष्ठ श्री नारायणच आपल्या मायेने अवतीर्ण झाला आहात. आम्ही आपला महिमा वर्णन करण्यास समर्थ नाही. आपण जन्म तर राजा वेणाच्या शरीरापासून घेतला आहे, परंतु आपल्या पुरुषार्थाचे वर्णन करताना ब्रह्मदेवासारख्यांची बुद्धी सुद्धा चक्रावून जाते. परंतु आपल्या कथामृताच्या आस्वादनामध्ये आदरबुद्धी ठेवून मुनींच्या उपदेशानुसार त्यांच्याच प्रेरणेने आम्ही आपल्या प्रशंसनीय कर्माचा थोडा विस्तार करू इच्छितो. आपण साक्षात श्रीहरींचा कलावतार आहात आणि आपली कीर्ती मोठी आहे. हे धर्म धारण करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ महाराज पृथू लोकांना धर्माचरणात प्रवृत्त करून धर्म मर्यादेचे रक्षण करतील, तसेच धर्मविरोधकांना शासन करतील. हे एकटेच वेळोवेळी प्रजेचे पालन पोषण आणि मनोरंजन इत्यादी कार्यानुसार आपल्या शरीरात भिन्न भिन्न लोकपालांची मूर्ती धारण करतील. तसेच यज्ञ इत्यादींनी स्वर्गलोक आणि पर्जन्यवृष्टीने भूलोक अशा दोघांचेही हित करतील. सर्वांच्या ठिकाणी समदर्शी असणारे हे, ज्याप्रमाणे सूर्य 8 महिने तापून पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात त्याचा वर्षाव करतो, तसेच हे योग्य वेळी कर घेतील आणि या योग्य वेळी प्रजेच्या हितासाठी तो खर्च करतील. हे दुःखितांच्या बाबतीत दयाळू असतील, तर जर कधी एखाद्याने त्यांच्या बाबतीत गैरवर्तन केले तर हे पृथ्वीप्रमाणे त्याचा तो अनुचित व्यवहार क्षमाशीलपणे सहन करतील. जर कधी पाऊस पडला नाही आणि प्रजेचे प्राण संकटात सापडले, तर त्यावेळी राजवेषधारी हे श्रीहरी इंद्राप्रमाणे जलवर्षाव करून तिचे सहज रक्षण करतील. हे आपल्या अमृतमय मुखचंद्रावरील मनोहर हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने सर्व लोकांना आनंदमग्न करतील. यांचे मनोगत कोणाला समजणार नाही. यांची कार्यही गुप्त राहतील. तसेच ती करण्याची यांची पद्धतही गूढ असेल. यांचे धन नेहमी सुरक्षित राहील. हे अनंत महात्म्य आणि गुणांचे एकमेव आश्रय असतील. अशा प्रकारे मनस्वी पृथू साक्षात वरुणासारखेच असतील. महाराज पृथू वेणरूप अरणीच्या मंथनातून प्रगट झालेल्या अग्नीप्रमाणे आहेत. शत्रूंना हे अजिंक्य आणि दुस्सह असतील. हे त्यांच्या जवळ राहून सुद्धा पुष्कळ लांब असल्यासारखे राहतील. शत्रू यांचा कधीच पराभव करू शकणार नाही. जसा प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राणरूप सूत्रात्मा शरीराच्या आत बाहेरील सर्व व्यवहार पाहत असून सुद्धा उदासीन असतो, त्याप्रमाणे हे गुप्तहेरांच्या द्वारा प्राण्यांचे गुप्त आणि प्रगट सर्व प्रकारचे व्यवहार पाहून सुद्धा त्याविषयी उदासीन राहतील. हे धर्म मार्गात स्थिर राहून दंडनीय नसेल तर आपल्या शत्रूच्या मुलाला सुद्धा दंड देणार नाहीत आणि दंडनीय असेल तर पुत्रालाही दंड देतील. भगवान सूर्य मानसोत्तर पर्वतापर्यंत जितका प्रदेश आपल्या किरणांनी प्रकाशित करतो, त्या संपूर्ण प्रदेशावर यांचे निष्कंटक राज्य राहील. हे आपल्या कार्यांनी सर्व लोकांना सुखी करतील, त्यांचे मनोरंजन करतील. त्यांच्या या मनोरंजनात्मक व्यवहारामुळे प्रजा त्यांना खऱ्या अर्थाने राजा म्हणेल. हे दृढ संकल्प, सत्य प्रतिज्ञा, ब्राह्मण भक्त, वृद्धांची सेवा करणारे, शरणागत वत्सल, सर्व प्राण्यांना मान देणारे आणि दीनांवर दया करणारे होतील. हे परस्त्रीमध्ये मातेप्रमाणे भक्ती ठेवतील, पत्नीला आपले अर्धे अंग मानतील, प्रजेच्या पित्यावर प्रेम करतील आणि वेदवेत्यांचे सेवक होतील. सर्व प्राणी आपल्या शरीराप्रमाणे यांच्यावर प्रेम करतील. हे सुहृदयांचा आनंद वाढवतील. हे नेहमी वैराग्यशील पुरुषावर विशेष प्रेम करतील आणि दुष्टांना दंडपाणी यमराजाप्रमाणे नेहमी दंड देण्यासाठी उद्युक्त राहतील. तिन्ही गुणांचे अधिष्ठाता आणि निर्विकार साक्षात श्री नारायणांनीच यांच्या रूपाने आपल्या अंशापासून अवतार घेतला आहे. ज्ञानी लोक अविद्येमुळे यांच्या ठिकाणी प्रचित होणाऱ्या अनेकत्वाला मिथ्याच समजतात. हे अद्वितीय वीर आणि एक छत्री सम्राट होऊन एकटेच उदयांचलापर्यंत सर्व भूमंडळाचे रक्षण करतील आणि आपल्या विजयी रथात बसून हातात धनुष्य घेऊन सूर्याप्रमाणे सगळीकडे भ्रमण करतील. हे ठिकठिकाणचे सर्व लोकपाल आणि राजे यांना प्रीती अर्पण करतील. त्यांच्या पत्न्या ते गुणगान करतील आणि या अधिराजाला साक्षात श्रीहरी समजतील. हे प्रजापालक राजाधिराज होऊन प्रजेच्या जीवन निर्वाहासाठी गोरूपधारिणी पृथ्वीचे दोहन करतील आणि इंद्राप्रमाणे आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वत सहज फोडून पृथ्वी सपाट करतील. रणभूमीवर कोणी यांचा वेग सहन करू शकणार नाही. हे जंगलामध्ये शेपूट उंचावून फिरणाऱ्या सिंहाप्रमाणे आपल्या अजागव धनुष्याचा दट्टानत्कार करीत पृथ्वीवर संचार करतील.
त्यावेळी दुष्टांचा मागमूसही राहणार नाही. हे सरस्वती नदीच्या उगमस्थानावर 100 अश्वमेध यज्ञ करतील, तेव्हा शेवटच्या यज्ञानुष्ठानाच्या वेळी इंद्र यांचा घोडा पळवेल. आपल्या महालाच्या बागेत यांची एक वेळ भगवान सनंत कुमारांची गाठ पडेल. त्यांची हे एकटेच भक्तिपूर्वक सेवा करून अशा निर्मल ज्ञानाची प्राप्ती करून घेतील की ज्यामुळे परब्रह्माची प्राप्ती होईल. अशा प्रकारे जेव्हा यांचा पराक्रम जनतेच्या समोर येईल, तेव्हा हे परमपराक्रमी महाराज जिकडे तिकडे आपल्या चरित्राची चर्चा चाललेली ऐकतील. यांची आज्ञा कोणीच मोडू शकणार नाही. तसेच हे चारही दिशांना जिंकून आपल्या तेजेने प्रजेचा क्लेशरूप काटा काढून टाकून सर्व भूमंडळाचे शासक होतील. त्यावेळी देव आणि असुर सुद्धा यांच्या अतीव प्रभावाचे वर्णन करतील. अध्याय 16वा समाप्त. आता सप्तदशोध्याय. पृथूंचे पृथ्वीवर रागवणे आणि पृथ्वीकडून त्यांची स्तुती. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे जेव्हा बंदीजनांनी महाराज पृथूच्या गुणांचे आणि कर्माचे वर्णन करून त्यांची प्रशंसा केली, तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांचा आदर सत्कार करून व त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वस्तू देऊन संतुष्ट केले. त्यांनी ब्राह्मणादी चारी वर्ण, सेवक, मंत्री, पुरोहित, नगरवासी, देशवासी, भिन्न भिन्न व्यावसायिक तसेच आज्ञेचे पालन करणाऱ्या इतरांचा सुद्धा सत्कार केला. विदुराने विचारले, पृथ्वी तर अनेक रूपे धारण करू शकते, मग तिने गायीचेच रूप का धारण केले? आणि जेव्हा महाराज पृथूंनी तिचे दोहन केले, तेव्हा वासरू कोण बनले आणि दोहनाचे पात्र कोणते होते? पृथ्वी स्वभावतच उंच सखल होती, तिला त्यांनी सपाट कसे केले आणि इंद्राने त्यांचा यज्ञाचा घोडा का पळवून नेला? ब्रह्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ भगवान सनंत कुमारांकडून ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करून घेऊन त्या राजश्रींनी कोणती गती प्राप्त झाली? सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णांनीच पृथू रूपाने अवतार घेतला होता, म्हणून पुण्यकीर्ती श्रीहरींचे त्या पृथू अवताराशी संबंधित जे काही आणखी पवित्र चरित्र असेल ते सर्व आपण मला सांगावे. मी आपला आणि श्रीकृष्णांचा प्रेमी भक्त आहे. सूत म्हणतात, जेव्हा विदुर आणि भगवान वासुदेवांची कथा सांगण्यासाठी अशी प्रेरणा दिली, तेव्हा मैत्रेय प्रसन्न चित्ताने त्यांची प्रशंसा करीत म्हणू लागले. मैत्रेय म्हणतात, विदुरा, ब्राह्मणांनी महाराज पृथूंना राज्याभिषेक करून त्यांना प्रजेचे रक्षक म्हणून जाहीर केले. त्या दिवसात पृथ्वी अन्नहीन झाली होती, म्हणून भुकेमुळे प्रजेची शरीरे अगदी सुकून किडकिडीत झाली होती. ती प्रजा आपले स्वामी पृथू यांच्याजवळ येऊन म्हणाली, राजन, ज्याप्रमाणे झाडाच्या डोलीत धगधगणाऱ्या आगीमुळे ते झाड जळून जाते, त्याप्रमाणे आम्ही पोटात उसळलेल्या भुकेच्या आगीमुळे जळू लागलो आहोत. आपण शरणागतांचे रक्षण करणारे आहात आणि आपल्यालाच आमचे अन्नदाते प्रभू म्हणून नेमले आहे, म्हणून आम्ही आज आपल्याला शरण आलो आहोत. आपण सर्वांचे रक्षण करणारे आहात, आपणच आमची उपजीविका चालवणारे स्वामी आहात, म्हणून राजराजेश्वरा, आम्हा क्षुधापीडितांना अन्न देण्याची आपण ताबडतोब व्यवस्था करावी, नाहीतर अन्न मिळवण्यापूर्वीच आमचा अंत होईल. मैत्रेय म्हणतात, हे कुरुवर, प्रजेचा करून आक्रोश ऐकून महाराज पृथू पुष्कळ वेळपर्यंत विचार करीत राहिले. शेवटी त्यांना अन्नाचा अभाव होण्याचे कारण समजले. पृथ्वीने स्वतःच अन्न आणि औषधी वनस्पती आपल्यात लपून ठेवल्या आहेत असा आपल्या बुद्धीने निश्चय करून त्यांनी आपले धनुष्य उचलले आणि त्रिपुर विनाशक भगवान शंकराप्रमाणे अत्यंत क्रुद्ध होऊन पृथ्वीला लक्ष्य करून मग धनुष्याला बाण जोडला. त्यांनी हातात शस्त्र घेतलेले पाहून पृथ्वीचा थरकाप झाला आणि जसे व्याधाने पाठलाग केल्यावर हरिण धावते, त्याप्रमाणे ती घाबरून गायीचे रूप घेऊन पळू लागली. हे पाहून पृथूंचे डोळे रागाने लाल झाले. पृथ्वी जेथे गेली तेथे तेथे धनुष्यावर बाण चढवून त्यांनी हिचा पाठलाग केला. दिशा उपदिशा, स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जेथे जेथे ती धावत जाऊ लागली, तेथे तेथे महाराज पृथू शस्त्र घेऊन आपल्या मागे येत आहेत असे तिला दिसले. ज्याप्रमाणे मनुष्याला मृत्यूपासून कोणी वाचवू शकत नाही, त्याप्रमाणे तिला त्रैलोक्यात वेणपुत्र पृथूपासून वाचविणारा कोणीही भेटला नाही. तेव्हा ती अत्यंत भयभीत झाली आणि दुःखी अंतःकरणाने मागे फिरली आणि महाभाग पृथूला म्हणू लागली, धर्म जाणणाऱ्या शरणागत वत्सल राजन, आपण सर्व प्राण्यांचे रक्षण करण्यास तत्पर आहात, आपण माझेही रक्षण करावे. मी अत्यंत दीन आणि निरपराध आहे, आपण मला का मारू इच्छिता? शिवाय आपण धर्म जाणणारे आहात, मग माझ्यासारख्या स्त्रीचा वध आपण कसा करू शकाल? स्त्रियांनी काही अपराध केला तरी साधारण जीव सुद्धा त्यांच्यावर हात उचलीत नाही. असे असता आपल्यासारखा करुणामय आणि दीनवत्सल असे कसे करील? मी एखाद्या बळकट नावेसारखी आहे. सर्व जग माझ्या आधारावर स्थिर आहे. माझा विनाश करून आपण स्वतःला आणि आपल्या प्रजेला पाण्यावर कसे ठेवू शकाल?
पृथू म्हणाले, पृथ्वी, तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणारी आहेस. तू यज्ञामध्ये हविर्भाग तर घेतेस, परंतु त्याच्या बदल्यात आम्हाला अन्न देत नाहीस. म्हणून आज मी तुला मारणार. तू दररोज हिरवेगार गवत खातेस आणि आपल्या स्तनातून दूध मात्र देत नाहीस. असा दुष्टपणा करीत असल्यामुळे तुला दंड देणे हे अनुचित मानता येणार नाही. तू मूर्खपणाने पूर्वी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेल्या अन्न इत्यादींच्या बीजांना आपल्यामुळे दडवून ठेवले आहेस आणि आताही माझी पर्वा न करता ते आपल्या पोटातून बाहेर काढत नाहीस. आता मी माझ्या बाणांनी तुला छिन्न-विच्छिन्न करून तुझ्या चरबीने भुकेने व्याकुळ झालेल्या दुःखी प्रजननांचा करून आक्रोश शांत करेन. जो दुष्ट फक्त आपलेच पोषण करणारा आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत निर्दय असेल, मग तो पुरुष, स्त्री किंवा नपुंसक कोणीही असो, त्याला राजाने मारणे अयोग्य नाही. तू मोठी गर्विष्ठ आणि मदोन्मत्त आहेस. यावेळी मायेनेच तू हे गायीचे रूप धारण केले आहेस. मी बाणांनी तुझे तुकडे तुकडे करून आपल्या योग बलाने प्रजेला धारण करेन. यावेळी महाराज पृथूने काळाप्रमाणे क्रुद्ध रूप धारण केले होते. त्यांचे हे शब्द ऐकून पृथ्वीचा थरकाप झाला आणि अत्यंत नम्रतेने हात जोडून ती म्हणाली, पृथ्वी म्हणाली, आपण साक्षात परमपुरुष आहात आणि आपल्या मायेने अनेक प्रकारची शरीरे धारण करून गुणमय असल्याचे भासविता. वास्तविक आत्मानुभवाच्या द्वारा आपण अधिभूत अध्यात्म आणि अधिदैवासंबंधी अभिमान आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या राग द्वेषादिकांपासून अलिप्त आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. आपण संपूर्ण विश्वाचे निर्माते आहात. आपणच ही त्रिगुणात्मक सृष्टी रचली आहे आणि मला सर्व जीवांचे आश्रयस्थान बनविले आहे. आपण सर्वथा स्वतंत्र आहात. प्रभो, आपणच जर शस्त्र घेऊन मला मारण्यासाठी सज्ज झालात, तर मी आणखी कोणाला शरण जाऊ? कल्पाच्या आरंभी आपणच आपल्या आश्रयाने राहणाऱ्या अनिर्वचनीय मायेने या चराचर जगाची उत्पत्ती केली होती आणि त्या मायेच्या योगानेच आपण हिचे पालन करण्यासाठी तयार झाला आहात. आपण धर्मपरायण आहात. असे असता गायीचे रूप धारण केलेल्या मला कसे मारू इच्छिता? आपण एक असूनही मायेमुळे अनेक रूप आहात असे वाटते. आपण स्वतः ब्रह्मदेवाला उत्पन्न करून त्याच्यापासून विश्वाची निर्मिती केली आहे. आपण साक्षात सर्वेश्वर आहात. जितेंद्रिय नसलेले लोक आपल्या लीला कसे जाणू शकतील? त्यांची बुद्धी आपल्या न समजणाऱ्या मायेने मूढ झाली आहे. आपण पंचमहाभूते, इंद्रिये, त्यांच्या अधिष्ठात्री देवता, बुद्धी आणि अहंकार रूप आपल्या शक्तीच्या द्वारा क्रमशः जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करीत आहात. वेगवेगळ्या कार्यासाठी वेळोवेळी आपल्या शक्तींचा आविर्भाव, तिरोभाव होतो. आपण साक्षात परमपुरुष आणि जगत विधाते आहात. आपणास माझा नमस्कार असो. हे अजन्मा प्रभो, आपणच रचलेले पंचमहाभूते, इंद्रिय आणि अंतःकरण रूप जग ठेवण्यासाठी आधी वराह रूप घेऊन मला रसातळातून पाण्याच्या बाहेर काढले होते. अशा प्रकारे एक वेळ माझा उद्धार करून आपण धराधर हे नाव मिळविले होते. आज तेच आपण वीरमूर्ती पाण्यावर नावेप्रमाणे स्थिर राहून माझ्याच आश्रयाने राहणाऱ्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी तीक्ष्ण धार असलेले बाण घेऊन दूध न देण्याच्या माझ्या अपराधासाठी मला मारू इच्छिता. या त्रिगुणात्मक सृष्टीची रचना करणाऱ्या आपल्या मायेने माझ्यासारख्या साधारण जीवांचे चित्त भ्रमित होते. असे लोक आपल्या भक्तांच्या लीलांचा सुद्धा आशय समजू शकत नाहीत. तर मग आपल्या एखाद्या क्रियेचा उद्देश समजला नाही तर त्यात आश्चर्य कसले? अशा आपल्या जितेंद्रिय भक्तांच्या यशाचा विस्तार करणाऱ्या आपल्या भक्तांना नमस्कार असो. अध्याय 17 समाप्त.